Hello students, welcome to this channel Dr. Ranjit M.V. Suryavanshi. Today we are learning 1.5 His First Flight. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत 1.5 His First Flight. याचा अर्थ त्याची पहिली भरारी. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. The young seagull was alone on his ledge. बघा, सीगल म्हणजे सागरी पक्षी, अलोन म्हणजे एकटा आणि लेज म्हणजे कडा. म्हणजेच काय, द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज म्हणजे एक सागरी पक्षी एका कडेवर एकटाच होता. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. आणि त्याचे दोन भाऊ आणि एक बहीण जे अगोदरच्या दिवशी हे उडून गेलेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. अफ्रेड म्हणजे घाबरणे. तो त्यांच्याबरोबर उडायला घाबरत होता. समहाऊ व्हेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. आणि कशा तरी पद्धतीने ज्यावेळेला त्याने थोडंसं चालण्याचा प्रयत्न केला, थोडंसं पुढे सरकला. ओके, ब्रिंक म्हणजे काय, चढाई. द एज ऑफ स्टेप प्लेस म्हणजे चढाई करणे, म्हणजे थोडक्यात पुढे सरकणे किंवा चढणे. ओके, आणि ते करत असताना त्याने त्याचे पंख फडकवले म्हणजे फ्लॅप केलं. ओके, तर त्यावेळेला तो अफ्रेड म्हणजेच काय, घाबरला. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. आणि जो काही समुद्र होता, ओके, The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. आणि त्याला असं वाटत होतं की जो काही पसरलेला भला मोठा समुद्र आहे, तो समुद्र जणू काही त्याला खाली ओढतोय किंवा ताणतोय. ओके, आणि ती खूप खोली आहे, म्हणजे खोल खूप आहे होते, त्यामुळे तो घाबरत होता. त्याला जणू काही असं वाटत होतं की हे खूप मैल अंतराचं आहे. He felt certain that his wings would never support him. आणि त्याला असं वाटलं की त्याचे पंख जे ते त्याला मदत करत नाही किंवा सपोर्ट करत नाहीये. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. आणि म्हणून तो थोडासा वाकला. बेंट म्हणजे वाकणे. ओके, म्हणजे त्याने त्याचं डोकं वाकवलं आणि रॅन अवे बॅक म्हणजे मागे गेला किंवा पळाला. कुठे, तर अगोदरच्या रात्री तो तिथे झोपलेला होता, त्या ठिकाणी तो तिथे गेला. तिथे एक छोटंसं छिद्र कदाचित असावं. ओके, पुढे बघा. व्हेन each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away. बघा, हे इतकं असून त्याचे जे काही दोन भाऊ होते आणि त्याची लहान बहीण, ओके, ज्यांचे पंख हे खूप छोटे होते, कुणापेक्षा, याच्यापेक्षा, तरी ते तिथून उडायचा प्रयत्न करायचे. ओके, पंख फडकवायचा प्रयत्न करायचे, त्यानंतर उडायचे सुद्धा. He failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. आता हे जेव्हा त्याचे बहीण भाऊ उडायचे त्यावेळेला टू
टू मस्टर ऑफ करेज म्हणजे काय, त्याचं मिनिंग बघा, की धैर्य न जमवणे, म्हणजे एखाद्याने हिंमत न दाखवणे इत्यादी. He failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. आणि तो ज्यावेळेला ती हिंमत करत नव्हता, ओके, स्वतःचं धैर्य ज्यावेळेला तो जमवत नव्हता झेप घेण्यासाठी, प्लंज म्हणजे झेप घेणे, तर तो म्हणजे त्याला ते असाध्य वाटायचं की माझ्याने हे होणार नाही, म्हणून तो तो धैर्य जमा करू शकत नव्हता. His father and mother had come around, calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. आणि इतक्यातच त्याची आई आणि वडील त्याला बोलवत होते. कसे? तर श्रीली म्हणजे काय, इन अ लाऊड हार्श व्हॉइस, म्हणजेच काय तर जोरात. अपब्रेडिंग म्हणजे काय, जसं आपण एखादा लहान मुलगा जर चुकला तर पालक त्याची खरडपट्टी काढतात, किंवा शाळेत जर एखादा मुलगा चुकला तर शिक्षक त्याची खरडपट्टी काढतात, त्याला आपण अपग्रेडिंग म्हणतो, म्हणजे स्कोल्डिंग. तर त्या पद्धतीने त्याचे आई वडील त्याला ओरडून बोलवत होते. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टाव ऑन हिज लेज अनलेस ही फ्ल्यू अवे, आणि त्याला घाबरवत होते, धमकवत होते. थ्रेटनिंग म्हणजे काय, धमकावणे, की का जर तू स्वतः उडण्याचा प्रयत्न नाही केला तर आम्ही तुला उपाशी ठेवू. स्टाव म्हणजे काय, उपाशी ठेवणे किंवा उपासमार करणे. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव, आणि पुढच्या त्याच्या आयुष्यासाठी तो कदाचित हालचाल करू शकत नाही, किंवा हालचाल करू शकला नाही. दॅट वॉज 24 hours ॲगो, म्हणजे जवळजवळ 24 तास पूर्वी. सिन्स देन, त्यावेळेपासून, नोबडी हॅड कम नियर हिम, त्याच्याजवळ कोणीही आलं नाही. जणू काही त्याला एकटं त्यांनी पाडून दिलेलं होतं, म्हणजे एकटं सोडून दिलेलं होतं. द डे बिफोर, म्हणजे त्या दिवसाच्या अगोदर, ऑल डे लॉंग he had watched his parents flying about with his brothers and sister, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. बघा, दुसऱ्या दिवशी तो त्याच्या दोघं भावांना आणि बहिणीला आणि आईवडिलांना ऑब्झर्व करत होता, म्हणजेच निरीक्षण करत होता. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, म्हणजे ते जे भरारी घ्यायचे त्याच्यामध्ये ते कसे परिपूर्ण आहेत हे तो ऑब्झर्व करायचा. त्यानंतर टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्ज अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश, आणि आपले आईवडील त्यांना कशा पद्धतीने शिकवताय, कशासाठी, की स्कीम म्हणजे काय, की पृष्ठभागाला स्पष्ट करून वर जाणे. आता फॉर एक्झाम्पल याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो, साईडला बघा. स्कीम म्हणजे मूव लाईटली जस्ट अबोव अ सरफेस हिअर द सी. स्कीम म्हणजे काय, समजा एखादा पक्षी जर आकाशात उडत असेल, बरोबर आहे, आणि खाली जर समुद्र असेल, तर त्या समुद्रा जे पाणी आहे त्या पाण्याला अलगद असा स्पर्श करून, म्हणजे टिपून वर उडून जाणे परत, त्याला आपण स्कीम म्हणू शकतो. म्हणजेच काय, की त्याचे आई वडील दोघं भाऊ आणि बहिणीला शिकवत होते की ज्यावेळेला आपण आकाशात उडत असू त्यावेळेला ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मासे दिसतील, फिश म्हणजे काय तर मासे, जर आपल्याला त्या माशाला पकडायचं असेल तर कशा पद्धतीने आपण समुद्राजवळ जाऊन समुद्राच्या पाण्याला अलगद टच करून आपण तो मासा तिथे पकडू शकतो. ओके, पुढे बघा. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it. बघा, he had in fact seen his older brother catch his first herring. हेरिंग म्हणजे काय, की मऊ कल्ले असणारा मासा, म्हणजे त्याने त्याच्या
मोठ्या भावाला बघितलं की ज्याने तो एक मासा पकडलेला होता. ओके, आणि तो भुकेलेला होता. डिओर म्हणजे भुकेले असणे, ज्याला आपण ईट अप हंग्रीली म्हणतो. म्हणजे जसा तो भुकेला होता आणि त्याने तो मासा पकडला आणि तो जणू काही तो पकडणे म्हणा किंवा खात वगैरे या हिशोबाने. स्टँडिंग ऑन अ रॉक म्हणजे त्या खडकावर उभं राहून, while his parents circled around raising a proud cackle. बघा, while his parents circled around raising a proud cackle. cackle म्हणजे काय? अटर अ श्रील क्राय म्हणजे जोरात ओरडणे किंवा कलकल करणे ज्याला आपण म्हणतो. म्हणजेच काय की ज्यावेळेला त्याचे आई वडील अराउंड रेझिंग म्हणजे त्याच्या अवतीभोवती ज्यावेळेला ते जोरजोरात आवाज देणार नाही, ओरडणार नाही, कलकल करणार नाही, अशी तो वाट बघत होता. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लॅट्यू midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. बघा, and all the morning the whole family had walked about on the big plateau. आणि जी काही पुढची सकाळ होत होती किंवा होणार होती किंवा झाली होती, त्या सकाळी त्याच्या परिवारातील सर्व लोक एका दुसऱ्या प्लॅट्यू म्हणजे काय? पठार. ओके, त्या ठिकाणी ते गेले होते किंवा निघाले होते. द अपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर हिज कावर्डाईज. आता क्लिफ म्हणजे कडा, टॉन्टिंग म्हणजे टोमणे मारणे आणि कावर्डाईज म्हणजे भित्रेपणा. म्हणजे त्याला जणू काही ते असं जाणवत होते की तुला उठता येत नाही, तू भित्रा आहे वगैरे वगैरे वगैरे, असं त्याला ते टॉन्ट मारत होते म्हणजे टोमणे मारत होते. ओके, पुढे बघा. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. आता सूर्य मात्र आकाशामध्ये वर वर जात होता. असेंडिंग म्हणजे वर जाणे. ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड द साऊथ. म्हणजेच ब्लेझिंग म्हणजे काय? चमकवणे किंवा चमकवणे आपण त्याला म्हणू. ओके, ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड द साऊथ म्हणजे जो काही सूर्य आकाशात वर जात होता, तो सूर्य जणू काही त्याच्या चेहऱ्यावर म्हणजे दक्षिणेच्या दिशेला त्याच्या चेहऱ्यावर तो चमकत होता. ओके, जसं आपण सूर्याकडे जर नजर केली तर आपल्या चेहऱ्याकडे कसा सूर्य आपल्याला चमकताना दिसतो, त्या पद्धतीने. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. आता त्याला असं वाटलं की जी काही उष्णता आहे, हीट म्हणजे काय? उष्णता, ती माझ्यामध्ये आली असावी कदाचित. का? तर काल रात्रीपासून मी काहीही खाल्लेलं नाही म्हणून. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. आता त्याने हळुवारपणे एक पाऊल उचलला. कशासाठी? तर त्या कडेवर, कडा म्हणजे जसं एका समुद्र असतो, समुद्राचा जो किनारा असतो तिथे आपण बघतो खडकाळ वगैरे असतं, तर त्याच्या कडा म्हणतो आपण त्याला. ओके, तर ते कडा तो चढण्याचा प्रयत्न करत होता. ब्रिंग म्हणजे काय? चढाई करणे. आणि चढत असताना तो एक पाय जणू काही त्याने ते त्याच्या म्हणजे असं लपवून घेतला होता थोडक्यात. ओके, जसं आपण त्याच्या पंखांमध्ये त्याने असा हिडन म्हणजे लपवणे थोडक्यात. ओके, ही क्लोज्ड वन आय, त्याने एक डोळा बंद केला. देन द अदर, मग दुसरा बंद केला. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. आणि प्रिटेंडेड म्हणजे काय? ढोंग करणे. तो ढोंग करू लागला की जणू काही त्याला झोप लागते. व जसं आपण समजा रात्री झोपत असू किंवा दिवसा झोपत असू, आपल्याला झोप लागत नसेल, पण आई आपल्याला म्हणते की झोप बेटा, त्यावेळेला आपण डोळे बंद करून झोपायचं नाटक करतो म्हणजे ढोंग करतो. त्यालाच आपण इथे प्रिटेंड म्हटले त्यांनी. ओके, पुढे बघा.
Still they took no notice of him. He saw his two brothers and sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. बघा. Still they took no notice of him. म्हणजे त्याच्या आईवडिलांनी त्याच्याकडे कुठलंही लक्ष दिलेलं नाही किंवा दिलं नाही. He saw his two brothers and his sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. आता त्याचे जे काही दोन भाऊ होते आणि बहीण, हे त्या प्लॅटूवर लाईंग म्हणजे काय, झोपणे, आणि डोझिंग म्हणजे काय तर डुलकी. तर ते डुलकी तिथे घेत होते. विथ देअर हेड संक इन टू देअर नेक्स, म्हणजेच काय की त्यांचं जे डोकं असायचं ते डोकं चोचेच्या आतमध्ये घेऊन ते डुलकी घ्यायचे व थोडक्यात. ओके, म्हणजे चोचेच्या सहाय्याने त्याला आपण आपले पिसेस साफ करणे आपण म्हणू शकतो, जसं कुरवाळणे या हिशोबाने. His father was preening the feather on his white back. Only his mother was looking at him. आता ज्या वेळेला त्याचे वडील त्या चोचेने ज्या वेळेला आपले पिसे साफ करत होते त्यावेळेला त्याची आई फक्त गंमत बघायची. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम ऑन द प्लॅट्यू. ती त्या पठारावरती एका उंच अशा भागावर, हम म्हणजे काय उंच भाग, ती उभी होती. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. बघा, तिची पांढरी छाती पुढे येणे, थ्रस्ट फॉरवर्ड. ओके, नाऊ अँड अगेन शी टोअर at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her back on the rock. आता यामध्ये त्याची जी काही आई होती, ती आई त्या उंच अशा पठाराच्या भागावरती जाऊन एक माशाचा तुकडा, पीस म्हणजे काय तुकडा, तो टोअर म्हणजे काय फाडले किंवा फाडणे, ती फाडत होती. ओके, फिश दॅट ले ॲट हर फीट अगेन, आणि की जो तिच्या पायाजवळ होता, म्हणजे पायाजवळ तो मासा. थोडक्यात काय की एका पायाने मासा पकडून दुसऱ्या पायाने म्हणा किंवा चोचेने ते फाडण्याचा प्रयत्न करत होते. ओके, पुढे बघा. द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. आता मॅडन म्हणजे काय वेडापिसा. ओके, म्हणजेच काय द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. आता ज्या वेळेला त्याची आई ते माशाच्या तुकड्याला फाडून खात होती त्यावेळेला याला, म्हणजे हा भुकेला होता, याला काल रात्रीपासून काही खायला दिलेलं नव्हतं, तर याला असं वेडाबिसा झाल्यासारखं वाटायचं. हाऊ ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बिग नाव अँड अगेन टू वेट इट. आणि त्याला असं वाटायचं की आपणही अशा पद्धतीने मासा फाडून खायला किती आपल्याला आवडतं. ओके, स्क्रॅपिंग म्हणजे घासणे, जे चोचीने आपण त्याला घासून, वेट म्हणजे धार लावणे, म्हणजे धार लावून आपण त्याला व्यवस्थित खाऊ शकत असतो. हे मला किती आवडलं असतं. म्हणजे थोडक्यात हाऊ ही लव्ड टू फिअर फूड दॅट वे, टू टिअर फूड दॅट वे, म्हणजेच काय की त्याची आई जसं करते, म्हणजे त्या माशाला एका पायात धरलं आणि चोचीने त्याला फाडते आणि खाते, तर असं करायला मला खूप आवडलं असतं किंवा आवडायचं. पुढे बघा. गा 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 he cried, begging her to bring him some food. आता हा जो काही पक्षी उपासलेला होता, म्हणजे उपासमारी होती, भुकेला होता, तर तो गा 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 म्हणजे जसं
एखादा पक्षी आवाज करतो त्या पद्धतीने हा सीगल गा 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 ह्या पद्धतीने आवाज देत त्याच्या आईला बेगिंग बेगिंग म्हणजे काय, याचना करणे किंवा भीक मागणे आपण म्हणू शकतो. की तो त्याच्या आईकडे रडून याचना करत होता की मला काहीतरी फूड दे. ग कॉल ऑ, आता हा एक त्यांचा साऊंडच आहे. शी स्क्रीम्ड बॅक डेरिसिव्हली. आता बघा, तिने स्क्रीम म्हणजे काय, कर्कश आवाज ज्याला आपण जोरात म्हणू शकतो. आणि डेरिसिव्हली म्हणजे काय, तर एक उपहास करणे किंवा मजाक घेणे. तर ती त्याच्याकडे बघून एक कर्कश आवाजात तिने ती मजाक घेतली त्याची. ओके. बट ही kept calling plaintively, and after a minute or so he uttered a joyful scream. आता बघा, प्लेंटिवली म्हणजे काय, दुःख व्यक्त करणे, ज्याला आपण एक्सप्रेसिंग सॉरो असं म्हणतो. आता ज्यावेळेला त्याच्या आईने त्याला असं मजाक करून सोडलं, तर त्यावेळेला मनाशी तो असा पुटपुटत होता. अटड म्हणजे पुटपुटणे, की म्हणजे काय माझ्यावर दिवस आले ह्या हिशोबाने. ओके. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. आता त्याची आई जी होती तिने तो माशाचा तुकडा घेतला आणि उडायला लागली. कुठे, अक्रॉस टू हिम विथ इट, म्हणजे ज्या दिशेला तो सीगल पक्षी बसलेला होता त्या त्या दिशेने ती उडायला लागली. ही leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. आता त्याला असं वाटायचं की जणू काही आई तर माशाचा तुकडा आपल्यासाठी घेऊन येते. आणि ह्याच वेळेला हा पक्षी थोडा प्रयत्न करायचा की आपणही थोडंसं पुढे जाऊन तुकडा घेण्याचा प्रयत्न करावा. पण त्याच वेळेला शी फ्ल्यू अक्रॉस, ती तिथून दूर निघून गेली, म्हणजे उडून गेली. बट व्हेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम, जेव्हा ती तिच्या त्या पक्षाच्या एक्झॅक्ट समोर होती, शी हॉल्टेड म्हणजे काय, थांबणे, ती थांबली. हर विंग्स मोशनलेस, तिचे जे काही पंख होते ते मोशनलेस म्हणजे कुठलीही गती त्यांना नव्हती, म्हणजे थांबलेले होते एक प्रकारे. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. आता बघा, त्या आईच्या चोचीमध्ये, बीक म्हणजे काय, चोच, आईच्या चोचीमध्ये जो काही माशाचा तुकडा होता तो जणू काही इतका जवळ होता की त्या सीगल पक्षाच्या चोचीमध्ये तो तुकडा पडेल इतका तो जवळ होता. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज, वॉन्डरिंग वाय शी डिड नॉट कम नियरर. आता तो वाट बघायचा की आपली आई हा माशाचा तुकडा मला कधी देईल. आणि हे करत असताना त्याला थोडंसं आश्चर्य वाटलं. वॉन्डरिंग म्हणजे काय, आश्चर्य, की वाय शी डिड नॉट कम नियरर, की ती माझ्याजवळ का येत नाहीये. अँड देन, आणि मग मॅडन बाय हंगर, म्हणजे मॅडन म्हणजे वेडापिसा होणे, हंगर म्हणजे भुकेलं असणे, की भूकमारीमुळे तो वेडापिसा झाला. ही डाईव्ड ॲट द फिश, मग त्याने माशाच्या तुकड्याच्या दिशेने झेप घेतली. विथ ए लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस. ज्यावेळेला त्याने माशाच्या दिशेने एक जोरात किंचळी भरून झेप घेतली त्यावेळेला तो वरती खाली त्या जागेवर पडू लागला, कारण त्याला उडता येत नव्हतं. देन अ मॉन्स्टरस टेरर. आता बघा, मॉन्स्टरस स्टेरस म्हणजे काय, धक्कादायक भीती, ज्याला आपण शॉकिंग असं म्हणू शकतो. देन अ मॉन्स्टरस
terror se- seized him and his heart stood still. आता ज्या वेळेला त्याचं असं झालं म्हणजे तो खालीवर पडायला लागला त्या जागेवरती, त्यावेळेला त्याला एक धक्का बसला भीतीदायक. आणि म्हणजे जणू काही तो तिथे एक सीज्ड म्हणजे काय, घट्ट धरणे. त्याला तो घट्ट धरून बसला त्या जागेला जिथे तो पडला तिथे. ही कुड हिअर नथिंग, तो काहीही ऐकू शकत नव्हता. बट इट ओनली लास्टेड अ मिनट, म्हणजे एका क्षणासाठी ज्याला आपण म्हणू शकतो. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड. बघा, पुढच्या क्षणाला त्याने त्याचे पंख हे बाहेरच्या बाजूला पसरवले. स्प्रेड म्हणजे काय, पसरवणे. द विंड रस्ट अगेन्स्ट हिज ब्रेस्ट feathers, then under his stomach and against his wings. बघा, द विंड रस्ट अगेन्स्ट हिज ब्रिस्ट फिदर. आता ब्रिस्ट फिदर म्हणजे काय, छातीच्या भागाचे जे काही पिसं होते त्या पिसांच्या मधून विंड म्हणजे हवा जाऊ लागत होती. देन अंडर हिज स्टमक, मग पोटा घालून हवा जाऊ लागली. अँड अगेन्स्ट हिज विंग, आणि त्याच्या पिसांच्या ऑपोजिट बाजूने. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. आणि त्याला असं जाणवायला लागलं की जी काही हवा येते त्या हवेमुळे आपले जे काही पंख आहेत, पंखांचे काही टोक आहेत, टिप्स ऑफ हिज विंग्स, ते जणू काही कापले जात आहेत असं त्याला वाटू लागलं. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाव. बघा, ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाव. He was soaring gradually downwards and outwards. आता तो ग्रॅज्युअली म्हणजे एक ज्याला आपण हळुवारपणे म्हणू शकतो की उंच उडण्याचा तो प्रयत्न करत होता, खालच्या दिशेने वरच्या दिशेने. He was no longer afraid. He just felt a bit of dizzy. बघा, त्याला आता भीती जवळजवळ नव्हती वाटत, आणि त्याला एक डिझी म्हणजे काय, चक्कर. ही जस्ट फेल्ट अ बीट ऑफ डिझी म्हणजे त्याला चक्कर आल्यासारखं वाटलं. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड ही सोड अपवर्ड्स. आणि पुन्हा एकदा त्याने त्याचे पंख पसरवले आणि वरच्या दिशेने जात तो सोड म्हणजे काय, एक प्रकारे आवाज करणे. कसा, गा 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 कॉल आ, म्हणजे त्यांचा जो काही साऊंड होता पक्ष्यांचा, जसं चिमणी चिवचिव करते, कावळा कावकाव करतो, असं सीगल पक्षी जसा आवाज करते तसा आवाज त्याने तिथे दिलेला आहे. पुढे बघा, पुढे बघा, हिज मदर सुप्ट पास्ट हिम. आता त्याची आई सुप्ट म्हणजे काय, हवेत झेप घेणे. हर विंग्स मेकिंग्स अ लाऊड नॉईज. ज्यावेळेला तिच्या आईने आकाशात झेप घेतली जोरात, त्यावेळेला तिचे पंख आवाज करू लागले. ओके. हर ही अन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. आणि त्याने, त्या सीगल पक्षाने तिला उत्तर दिलं. कसं उत्तर दिलं, अनदर स्क्रीम म्हणजे काय, दुसरी किंचाळी देऊन, आवाज देऊन. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. आणि नंतर त्याचे वडील पण तिथे किंचाळू लागले. He saw his two brothers and his sister
flying around him, curveting and banking and soaring and diving. आता कर्वेटिंग म्हणजे लिपिंग लाईक अ हॉर्स म्हणजेच घोड्यासारखी उडी मारणे. बँकिंग म्हणजे फ्लाइंग विथ वन विंग हायर दॅन द अदर म्हणजेच एक पंख दुसऱ्या पंखापेक्षा उंच ठेवून आकाशात उडणे. थोडक्यात काय, ज्या वेळेला त्याची आई तिने आकाशात झेप घेतली एक किंचाळी देऊन, त्यानंतर त्याचे वडिलांनी पण एक झेप घेतली, परत एक किंचाळी दिली. त्यानंतर त्याचे दोन भाऊ, एक बहीण, हे पण आकाशात उडत होते त्याच्या अवतीभोवती, आणि त्याला एक म्हणजे एक प्रोत्साहन ते देत होते की तूही उडायला लाग. कसं? कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोरिंग अँड डायव्हिंग म्हणजेच घोड्यासारखी उंच उडी मार, त्यानंतर बँकिंग म्हणजेच एक पंख दुसऱ्या पंखापेक्षा उंच ठेवून आकाशात उडणे, म्हणजे थोडक्यात स्टेप बाय स्टेप आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर सोरिंग अँड डायव्हिंग, डायव्हिंग म्हणजे झेप घेणे. पुढे बघा. Then he completely forgot that he had not always been able to fly and commended himself to dive and soar and curse, shrieking shrilly. आता बघा. Then he completely forgot that he had not always been able to fly. आता तो पूर्णपणे विसरून गेलेला होता की त्याला आकाशात उडता येत नव्हतं किंवा तो आकाशात उडू शकत नव्हता. ही गोष्ट तो पूर्णपणे विसरून गेलेला होता. अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोर अ कर्व श्रेकिंग श्रीली. आता कमेंडेड म्हणजे काय? शाबासकी देणे, म्हणजे स्वतःला शाबासकी देणे थोडक्यात. डाईव्ह म्हणजे झेप, सोर म्हणजे उंच उडणे, कर म्हणजे वळणे, आणि श्रेकिंग म्हणजे मोठ्या आवाजात किंचाळणे. म्हणजेच काय की तो पूर्णपणे विसरून गेलेला होता की त्याला आकाशात उडता येत नाही किंवा तो उडू शकत नाही, कारण तो आता उडायला लागलेला होता. सुरुवात त्याने केलेली होती आणि स्वतःलाच तो शाबासकी द्यायचा की मी आता आकाशात उडतोय किंवा उडू लागतोय या हिशोबाने. आणि तो पण आईवडिलांसारखा, भाऊ बहिणीसारखा जोरात किंचाळ्या पण मारायचा. ही वॉज नियर द सी नाव. आता तो समुद्राच्या जवळ होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, आणि त्या समुद्रावरून तो सरळ उडणार किंवा उडायचं त्याला होतं. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. आता त्या समुद्राला सामोरं त्याला जायचं होतं. ही सॉ अ वॉस्ट ग्रीन सी बेनिथ हिम, आणि त्याने त्याच्या खाली एक हिरवागार सागर त्याने बघितला, समुद्र बघितला. विथ लिटल रिजेस मूव्हिंग ओव्हर इट अँड ही टर्न हिज बीक साइडवेज अँड केव्ड ॲम्बिजली. आता बघा, रिजेस म्हणजे काय? पर्वतरांगा. काउड म्हणजे काय? कावकाव करणे. आणि ॲम्युजली म्हणजे काय? आनंददायी. म्हणजेच काय की विथ लिटल रिजेस मुव्हिंग ओव्हर इट, म्हणजे त्या समुद्रामधून पर्वतरांगा जणू काही जात आहेत. त्यानंतर ही टर्न हिज बीक साइडवेज, त्याने त्याची चोच दोघं बाजूंनी वळून बघितली. अँड काउड ॲम्युजली, आणि कावकाव करायला लागला आनंदाने. पुढे बघा. His parents and his brothers and sister had landed on this green floating ahead of him. त्याचे वडील, त्याची आई, त्याचे भाऊ
आणि बहीण त्या हिरव्यागार समुद्रावरती ते समोर फ्लोरिंग म्हणजे त्या भूभागावर ते आलेले होते. लँडेड म्हणजे काय? थोडक्यात एका ठिकाणी उतरणे किंवा थांबणे. दे वेर बेकोनिंग टू हिम. आता ते त्याला बेकोनिंग म्हणजे काय? जवळ बोलवणे. ते त्याला जवळ बोलवत होते. कॉलिंग श्रीली. श्रीली म्हणजे काय? जोरात. ते त्याला जोरात बोलवत होते. ही ड्रॉप्ड हिज लेग टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने त्याचा पाय त्या समुद्रामध्ये टाकला, त्या हिरव्या समुद्रावर उभं राहण्यासाठी. हिज लेग सँक इन टू इट. आणि त्याचा पाय तिथे बुडू लागला. ओके, सँक म्हणजे काय? सिंक म्हणजे बुडणे. इथे सँक घेतलाय म्हणजे व्ही2. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. आता बघा, स्क्रीम्ड म्हणजे काय? भीतीने किंचाळणे. ज्या वेळेला त्याला असं वाटू लागलं की आपण त्या हिरव्या समुद्रामध्ये पाय ठेवला, आपण त्याच्यामध्ये बुडतोय, त्यावेळेला त्याने त्याचे पंख फडकवायला लावले. म्हणजे परत तो पंख फडकवायला लागला. बट ही वॉज ट्रायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज. पण त्याने काही खाल्लेलं नव्हतं. तो स्वतःला टायर्ड समजत होता. टायर्ड म्हणजे काय? थकलेला. वीक समजत होता. वीक म्हणजे काय? अशक्त. आणि हंगर म्हणजेच भुकेला, जो ऑलरेडी त्याने खाल्लेलं नव्हतं म्हणून. तर ही कुड नॉट राईज, मग त्याला ते उडता येत नव्हतं. एक्झॉस्टेड बाय दी स्ट्रेंज एक्सरसाइज. तर एक्झॉस्टेड म्हणजे काय? एक थकवा ज्याला आपण म्हणतो, थकलेलं वगैरे वगैरे. ओके. एक्झॉस्टेड बाय स्ट्रेंज एक्सरसाइज हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी. आता तो एवढा थकलेला होता, त्या थकलेल्या अवस्थेत त्याला कळत होतं की आपण ह्या पाण्यामध्ये किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये बुडत आहोत. पण तरी तो प्रयत्न करत होता. पण तो ऑलरेडी थकलेला असल्यामुळे त्याचे प्रयत्न इथे पूर्ण होत नव्हते. अँड देन हिज बेली टच्ड इट अँड ही सँक नो फर्दर. आता बघा, ज्या वेळेला त्याची बेली, बेली म्हणजे काय? पोट. त्या सीगल पक्ष्याचं पोट पाण्याला टच झालं, ओके, त्यावेळेला त्याचं बुडणं थांबलं. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेला त्याने समुद्रात पाय टाकला, त्याला तो पाय खाली खाली जाताना दिसला. जोपर्यंत पाय होते तोपर्यंत पाय खाली गेले. ज्या वेळेला त्याच्या पोटाचा स्पर्श समुद्राच्या पाण्याला झाला, त्यावेळेला त्याचं बुडणं थांबलं. म्हणजे तो थोडक्यात तरंगायला लागला. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. बघा, तो त्याच्यावर तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग. आणि त्याच्या अवतीभोवती त्याचा पूर्ण परिवार किंचाळत होता. प्रेझिंग हिम अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप ऑफ डॉगफिश. आता बघा, प्रेझिंग म्हणजे काय? प्रशंसा करणे, एखाद्याची स्तुती करणे. की आई वडील, भाऊ बहीण त्याची स्तुती करत होते. ओके. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम अ स्क्रॅप ऑफ डॉग फिश. आणि त्या आई वडील, भाऊ बहीण यांच्या ज्या चोची ज्या होत्या त्या त्याला ऑफर करत होत्या. ऑफर म्हणजे काय? थोडक्यात संधी देत होत्या, की म्हणजे एक माशाचा तुकडा इथे आहे बुवा आमच्याकडे यासाठी. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. आणि ज्या वेळेला त्याने तो तुकडा त्यांच्या चोचीमध्ये बघितला, ऑब्विसली तो उपाशी होता, त्यामुळे त्याला खाणं भाग होतं. त्यामुळे त्याने परत पंख फडकवायला लागले आणि उडायला लागला. मित्रांनो, या पाठाचे लेखक आहेत लियाम ओ फ्लॅटरी. यांनी या पाठातून एक अतिशय उत्तम असा सल्ला आपल्या प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असतं, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलंही यश हे सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. ह्या लेसनच्या माध्यमातून तुम्ही एक गोष्ट शिकले असाल
की यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर कुठलीही गोष्ट जर मिळवायची असेल, तर त्याला प्रयत्न करणं तेवढंच गरजेचं असतं. शिवाय ती व्यक्ती जेवढे प्रयत्न करते, त्या प्रयत्नांना एक सपोर्ट, ओके, म्हणजे एक आधार हा इतर लोकांनी देणं तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही आता 10वीला आहात. भविष्यात तुम्ही काहीतरी कुठल्यातरी फील्डमध्ये करिअर कराल. ज्या फील्डमध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे, त्या फील्डमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, तर मित्रांनो एका झटक्यात तुम्ही तिथे यशस्वी होणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. त्यामुळे आयुष्यात प्रत्येक गोष्टीत लक्षात ठेवायचं आहे, की ज्या ज्या वेळेला तुम्हाला एखादं यश मिळवायचं असेल, तर आत्ता जो आपण लेसन शिकलो, हा लेसन मात्र डोळ्यासमोर आणायचा आहे. कारण प्रत्येक गोष्ट मिळवायची असेल, त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावंच लागेल. हिंदीमध्ये तुम्ही कदाचित एक म्हण ऐकली असेल, की कुछ पाने के लिए कुछ करना पडता है. ओके, त्यामुळे काहीतरी मिळवायचं असेल तर आपल्याला काहीतरी करावंच लागतं. विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो तुम्हाला टॉपिक समजला असेल. थँक्यू.